नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची अशी बातमी आहे. आता मित्रांनो, जानेवारीचा हप्ता तर वितरित करण्यात आलेला आहे, परंतु बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसेच आलेले नाहीत. आता काय प्रॉब्लेम असू शकतो? तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलंच आहे की तुमचं डीबीटी जर का लिंक नसेल किंवा जर का तुमच्या अकाउंटचं जर का डीबीटी व्हेरिफिकेशन झालेलं नसेल किंवा तुमची ई-केवायसी नसेल किंवा जर का तुम्ही या योजनेसाठी अपात्र असाल, म्हणजेच की तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत नाहीत. पण हा सगळा विषय झाला. या सगळ्यातून तुम्ही जर का तरी सुद्धा पात्र आहात आणि तरी सुद्धा जर का तुम्हाला पैसे आलेले नसतील, तुमची केवायसी सुद्धा झाली, तुमचं जर का संजय गांधी योजनेमध्ये जर का नाव सुद्धा नसेल आणि जर का तुमचे या मागचे पैसे आलेले आहेत आणि फक्त तुमचे जानेवारीचेच पैसे आलेले नसतील, तर काय प्रॉब्लेम आहे नक्की? तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. त्याच पद्धतीने आपण व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याला लगेच जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून सर्वात नवनवीन अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतात. तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले आहेत, परंतु बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले नाहीत. जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत, परंतु पाठीमागचे पैसे तर मिळालेले आहेत. आता नक्की काय कारण असू शकतं? तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ती देखील कारणं असू शकतात. परंतु जर का तुमचे सगळे कागदपत्र क्लिअर आहेत, याच्या पाठीमागचे पैसे आलेले आहेत, तरी सुद्धा तुम्हाला पैसे जर का मिळालेले नसतील, तर काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत. पण जर का पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचं? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या जो फॉर्म भरलेला होता त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या वेबसाईटमध्ये बघायचं आहे नक्की तुम्ही अजूनही तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह दिसत आहे किंवा जर का तुमचं जर का शासनाने पैसे बंद केलेले असतील तर तिथे कोणतं रिझन येते, तर ती सुद्धा तुम्हाला सुविधा शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही जर का तिथे बघितलं की माझे पैसे या या रिझनमुळे थटलेले आहेत, तर तुम्ही तिथे बघू शकता. त्याच पद्धतीने महत्वाचा मुद्दा असा येतो की जर का तुमचे पैसे थटलेले आहेत तर तुम्ही ते पैसे कसे घेऊ शकता किंवा या योजनेतून तुम्ही कशा पद्धतीने पैसे पुन्हा घेऊ शकता. तर मित्रांनो, जर का तुम्ही जर का अटी व शर्तींचं पालन केलेलं नसेल, आता बऱ्यापैकी फॉर्म व्हेरीफाय व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जर का व्हेरिफिकेशन मध्ये जर का तुमचा फॉर्म जर का आढळला असेल, जर का तुमचा फॉर्म तिथे नाकारला असेल, तर तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाहीत. परंतु आता जर का तुम्हाला माहिती आहे की बाबा अशा पद्धतीने आपण या क्रायटेरियामध्ये बसत नाही, तर क्रायटेरिया तर तुम्हाला ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये ऑलरेडी पहिल्या सांगितलेलाच होता की तुमच्याकडे जर का 4 व्हीलर असेल किंवा शासकीय कर्मचारी तुमच्या घरात कोणी असेल, तर अशा लोकांचे फॉर्म जे आहेत ते तुम्ही स्वतःहून जे आहे ते फॉर्म माघारी घ्यायला सुरुवात करायची आहे. तुम्ही जर का माघारी स्वतःहून फॉर्म घेतले नाहीत तर तुम्हाला पुढे भविष्यात अडचण येऊ शकते. त्याच पद्धतीने तुमचे आतापर्यंत दिलेले पैसे जे आहेत ते सुद्धा वसूल करून घेतले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीच्या मित्रांनो बऱ्याचशा अडचणी लोकांना येणार आहेत. आता महत्वाचा मुद्दा असा राहिला की तुमचे जानेवारीचे पैसे अजूनही आलेले नाहीत, तर तुम्ही लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता की कशामुळे तुमचे पैसे जे आहेत ते अजूनही थांबलेले आहेत, अजूनही आलेले नाहीत. मित्रांनो, त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता की तुमचे कुठले कुठले पैसे आलेले आहेत, कुठल्या कुठल्या महिन्याचे आलेले आहेत किंवा कुठल्या कुठल्या महिन्याचे आलेले नाहीत. त्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.